नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. पहिली आहे छोटीशी हिंदीमध्ये, मग एक आहे मराठीमध्ये. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी 1021वी रचना आहे. खुश होने के लिए हमें जिससे खुशी मिलती है वो बात करनी चाहिए. खुश होने के बाद खुशी व्यक्त भी करनी चाहिए. होठों पर भी स्मित चाहिए, चेहरे पर हंसी चाहिए और वही भाव आँखों में भी दिखना चाहिए. अंदर बाहर खुशी चाहिए और वो खुशी बांटनी भी चाहिए. दुसरी जी रचना आहे ती आहे मराठीमध्ये. आता हा आहे ह्या सत्रातला 5वा भाग आणि ब्रह्मसूत्रातलं दुसरं सूत्र, जन्माद्यस्य यतः. हे ब्रह्मांड, जगातलं सगळं, आपण, या सगळ्यांचा जन्म कुठून झाला हा एक जिज्ञासेचा विषय असतो. आपण जन्म कसा घेतो, जन्म कसा कसा पुढे पुढे जातो आणि जन्म कसा संपतो ह्याबद्दल देखील उत्कंठा असते. ज्या ज्या गोष्टींचा जन्म होतो त्यांचा केव्हा तरी अंत होतो हे तर आपण बघतोच. जन्म कुठून होतो तर जे पहिल्यापासून आहेच आणि असतंच त्यापासूनच कशाचाही जन्म होतो. म्हणजे अगदी सगळ्यांचा जन्म त्यापासूनच होतो. असण्याच्या काळात ही सतत छोटे छोटे बदल होत राहतात. जन्म झाला, मग आहे ते चालू राहणं काही काळ होतं, वाढ होणं होतं, बदल होणं होतं, झीज होणं होतं आणि शेवटी मृत्यू, असे बदल होतात. या काळात त्या प्रत्येक पदार्थाला व व्यक्तीला वेगवेगळे आकार असतात, रंग असतात, त्यांचे वेगळे गुण असतात आणि ते वेगळे आहेत असं जाणवतं, म्हणून त्यांना वेगळं नाव पण दिलं जातं. कशाचाही जन्म आणखी कशातून तरी होतो आणि त्याचंही कारण काहीतरी असतं. ज्या कशातून जन्म होतो त्याला कुणी परमेश्वर म्हणतो, कुणी प्रधान अवस्था म्हणतो, कुणी त्यालाच अणुरेणू म्हणतो, कुणी त्याला हिरण्यगर्भ म्हणतो, कुणी त्यालाच ऊर्जा म्हणतो. पण बहुसंख्य लोक परमेश्वर या नावावरच समाधानी असतात. काही लोक म्हणतात की कशापासून तरी काहीतरी बनलं आहे, म्हणजेच ते दोन वेगवेगळे आहेत. एक ज्यापासून बनलंय आणि एक जे बनलंय, आणि हे दोन वेगवेगळे आहेत हे जाणणारा आणखी तिसराच कोणीतरी वेगळाच आहे. आणि असंही म्हणतात की मन, विचार आणि बुद्धी वापरून जे ज्ञान होतं त्याने माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो आणि जो शिकतो आणि शिकणं चालूच ठेवतो आणि शिकवतो सुद्धा, तो केव्हा तरी ज्ञान मिळवतोच. रस्ता हरवलेल्या अवस्थेत जर जंगलात कुणीतरी त्याला सांगितलं की गांधार देशाचा रस्ता असा असा आहे, इथून पुढे सरळ गेलास की तुला गांधार देश लागेल, तर तो त्या दिशेने जात जात केव्हा तरी गांधार देशात जाऊन पोचतो. त्याचप्रमाणे कुणीतरी जर त्याला सांगितलं की तूच ब्रह्म आहेस, तर विचार करून करून केव्हा तरी त्याला ते समजतं आणि उमजतं. जर कोणी सांगितलं की तू ब्रह्म नाहीस आणि मग विचार करून कळलं की मी ब्रह्म नसणंच शक्य नाही, म्हणजेच पर्यायाने मी ब्रह्म आहे, हे पण सिद्ध होतं. काही लोक म्हणतात की जर मला काही जाणायची इच्छा असली तर त्याचा अर्थ होतो की मी आणि ते जे जाणायचे आहे ते वेगवेगळे आहेत आणि म्हणून तर ते जाण्याची इच्छा आहे. काही लोक म्हणतात की जर ब्रह्म याबद्दल काहीच ठाऊक नाही आणि त्याला काही गुण पण नाहीत आणि ज्ञानेंद्रिये देखील ते जाणू शकत नाहीत, तर मग ते जाणून घेणार कसं? त्याचं उत्तर देताना ते म्हणतात की जे अतिशय शुद्ध आहे, पहिल्यापासूनच आहे, ज्याला सर्वच ज्ञान आहे, जे सहज कळलं नाही म्हणजे काही नाही, म्हणजे ते नाही असं काही होत नाही, आपल्याला कळत नाही इतकंच, ते असतं याची फक्त जाणीव होऊ शकते आणि ती वैयक्तिक पातळीवरच होऊ शकते. शिवाय असंही म्हणतात की ज्ञानेंद्रियांच्यामुळे जे काही कळतं तेही शेवटी एक जाणीव म्हणून तर शिल्लक राहतं
आणि शिवाय लाकडाचं दार बनवलं तर दाराला कसं कळणार की ते कोणत्या झाडाच्या लाकडापासून बनवलेलं आहे? आणि कुणी काय केलं म्हणून त्या लाकडाचं हे असं झालं आहे? काही लोकांचं म्हणणं असं की जर ब्रह्म आहे हे एक सत्य असलं, पण जर ते कोणाला कळलंच नाही, तर मग ते सत्य कसं? त्यावर असं सांगितलं जातं की काही गोष्टी कळत नाहीत, पण त्यांचे परिणाम दिसतात. आणि ते परिणाम आहेत म्हणून त्या मूळ गोष्टी असल्याच पाहिजेत, हे पण तर्काने म्हणता येतं. एक भृगू म्हणून ऋषी होते. ते म्हणतात, परमानंदापासूनच सगळं बनलं. परमानंदातच त्याची प्रगती होते आणि त्याचा शेवट पण परमानंदातच सगळं विलीन होण्यात होतं. आणि हा जो परमानंद आहे, तोच तर ब्रह्म आहे, तोच तर सगळं काही आहे.